म्हणजे स्वतःची ग्रॅव्हिटी काय असते, स्वतः आपण कुठपर्यंत आहोत, हे मला 12 तारखेनंतरनं कळालं. की ज्या वेळेस मी ज्या नेत्यांपर्यंत पोहोचतो आहे, अगदी काल मी आता एवढ्या दिवसापासून, एवढ्या वर्षापासून मनोज जरांगे दादा एक वेगळ्या भूमिकेमध्ये आपण सर्वजण सकल मराठा समाजाच्या वतीने पाहतो आहे. त्यांचं माझं ना कधी फोनवरतून बोलणं झालं, ना कधी त्यांना मी भेटायला गेलो, ना भेटलो. परंतु काल ज्यावेळेस मी तिथं त्यांच्यापाशी गेलो, मला पाहिल्या अगदी 5 ते 10 मिनटात ते स्टेजवरतून खाली आले आणि स्टेजवरतून खाली आल्या पहिले मला म्हणले, काय तात्या, काय म्हणताय? आणि त्याच्यानंतरनं मग काय खाल्लं का? तर मी म्हटलो हो, मी खाऊन आलो आहे. म्हटलं मी सकाळपासून खाल्लं नाही, मी काहीतरी खाऊन येतो. म्हणजे याचा अर्थ वसंत मोरे सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी पुण्यापासून 300 किलोमीटरच्या अंतरवाली सराटीमध्ये पण पोचलेला आहे. म्हणजे मला वाटतं की मी एक फेसबुक पोस्ट टाकली होती की मी अंतरवाली सराटीला चाललो आहे म्हणून. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारीसुद्धा त्या ठिकाणी मला भेटायला आले होते. मला जेवायला त्यांनी नेलं, जेवलो. हे जुन्या पक्षाच्या काही गोष्टीसुद्धा त्यांनी माझ्यासंग सांगितल्या, परंतु मला त्या गोष्टीमध्ये आता जायचं नाही. मला समाधान फक्त एकाच गोष्टीचं आहे की आपण चौकट भेदणं फार गरजेचं असतं. म्हणजे ह्या 12 तारखेनंतरनं आजच्या 31 तारखेपर्यंत म्हणजे ह्या साधारण 14-15 दिवसामध्ये मी वर्तुळ भेदून जेव्हा बाहेर गेलो ना, तेव्हा कळालं की मी नक्की काय आहे. मग शरद पवार साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, पृथ्वीराज बाबा असतील, विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत राज्याचे, आपले बाळासाहेब थोरात असतील, वर्षाताई असतील, किंवा अजून काँग्रेसचे बडे नेते सगळे की ज्यांच्यापर्यंत मी आयुष्यामध्ये कधी पोचलो नव्हतो, पण त्यांच्यापर्यंत पोचलो. आणि काही लोकांना वाटतं की मी त्यांच्याकडे तिकीट मागायला जातो आहे. अरे एवढी तर प्रगल्भता माझ्याकडे आहेच ना, तिकीट कुणाकडे मागायची. शेवटी मी एकटा लढतो आहे. माझ्यासमोर फार मोठ्या प्रमाणात नॅशनल पक्ष आहेत आणि नॅशनल पक्ष असताना मला कुठंतरी मोड बांधण्याचं काम जे आता फिरताना कळतं आहे. मी 2 दिवसामध्ये जवळजवळ 1200 किलोमीटरचा प्रवास केला आणि ह्या 1200 किलोमीटरच्या प्रवासामध्ये ज्या ठिकाणी मी साधा चहा प्यायला थांबलो, मग त्या चहा प्यायला थांबलो तिथंसुद्धा मला एवढ्या मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स दिसला. आणि विशेष की प्रत्येक भेटणारा नागरिक म्हणतो की तात्या आम्ही तुमच्या प्रचाराला येणार आहे, आम्ही तुमच्या प्रचाराला येणार आहे. आणि मला वाटतं की खरंच हे सगळे लोक ज्यावेळेस माझ्याकडं एवढ्या मोठ्या अपेक्षेने पाहतात, तर मग मी या राज्यातल्या नेत्यांकडं मला मदत करा म्हणून या अपेक्षेने का जायचं नाही, म्हणून मी त्यांच्याकडे जातो आहे. मी काल अंतरवाली सराटीमध्ये सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीनं ज्या काय भूमिका परवा दिवशी खंडोजी बाबा मंदिरात मांडण्यात आल्या, त्याच भूमिका त्या भूमिकेवरती मी ठाम आहे. मी अपक्ष लढणार आहे. मनोज जरांगेंची कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा एक मोठा त्यांनी मोर्चा बांधला होता, या सगळ्या संदर्भात तिथे जाऊन काय चर्चा केली? मी जरांगे पाटलांना पुण्यातली जी राजकीय पार्श्वभूमी आहे की कशा पद्धतीने पुण्यामध्ये मतदान होईल, मागच्या पंचवार्षिकमध्ये स्वर्गीय खासदार गिरीशदादा बापट यांना किती मतदान होतं, मोहनदादांना किती मतदान होतं, वंचितला किती मतदान होतं, सकल मराठा समाजाचं पुण्यामध्ये मतदान किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासमोर मांडल्या. तेव्हा त्यांनी मला एकच सांगितलं की समाज जो निर्णय घेईल तो मी घेईल. हे समाजाचा जो निर्णय असेल तो माझा निर्णय असेल, मी समाजाच्या निर्णयाच्या पुढे जाणार नाही. आणि तशी भूमिका त्यांनी कालच्याला त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधनं मांडलेली पण आहे की ज्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये विरोध केला त्या लोकांना मतदान करायचं का नाही करायचं ते आता सकल मराठा समाज ठरवल. आणि अजून निवडणुकीला 40 दिवस आहेत. त्यामुळे मला वाटतं या 40-43 दिवसामध्ये बरंच पाणी पुला खालून जाणार आहे. आणि मला वाटतं की इथले माझ्याकडे यावेत अशी मी कधी भविष्यामध्ये कधी अपेक्षा पण केलेली नाही आणि करणार पण नाही. मला गरज पण वाटत नाही त्याची की आता जर वेगळी चूल मांडलेलीच आहे, मग ती वेगळी चूल मांडत असताना कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर नाही आहे. फक्त माझ्या शहराचा विकास, माझ्या शहरातले प्रलंबित पडलेले प्रश्न याच्या माध्यमातून मी
पुणेकरांच्या समोर जाणार आहे. त्यामुळे चिन्हांच्या बाबतीमध्ये माझी जी टीम आहे ती त्याच्यावरती काम करते आहे. माझ्या आत्ता इथून पुढं सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांबरोबरच्या मीटिंग्ज आहेत की त्याच्यामध्ये बॅक ऑफिस असेल, शहरामध्ये मध्यवर्ती कार्यालय असेल, या बाबतीमध्ये परत संपूर्ण विधानसभा मतदारसंघामधील महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरहित जे कार्यकर्ते मला जॉईंट आहेत त्या कार्यकर्त्यांसंग संपर्क करणं, त्या ठिकाणच्या नागरिकांसोबत मला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक जनतेची आहे. त्यामुळे मला जनतेबरोबर या निवडणुकीला सामोरं जायचं. असं गुजरात पॅटर्न हा देशात चालतो, मग कात्रज पॅटर्न पुण्यात का नाही चालणार? चालला पाहिजे ना. अबकी बार मोदी सरकारचं देशात चालतो तो पुणे की पसंत मोरे वसंत पुण्यात का नाही चालणार? चालू शकतो ना 100%. असं काही नाही आहे. ज्या वेळेस गुजरातचा विकास 2009 साली माननीय राजसाहेबांनी पाहिला तेव्हा राजसाहेब हे पहिले देशातले नेते होते की ज्यांनी सांगितलं होतं की देशाचा पंतप्रधान कसा असावा तो नरेंद्र मोदींकडे जर पाहायचा असेल तर गुजरातला जाऊन पहा. मग मला असं वाटतं ना की पुण्याचा खासदार कसा असावा हे जर पाहायचं असेल तर आपण कात्रजला यायलाच पाहिजे ना. म्हणून म्हणतो की कात्रजच्या विकासाचा पॅटर्न हा पुण्यामध्ये अगदी किती अर्धा किलोमीटरवरती आहे. गुजरातचा पॅटर्न देशात चालतो कन्याकुमारी ते काश्मीर, मग कात्रजचा पॅटर्न पुण्यात का चालणार नाही? तो चालेल ना. 100% पुणेकर चालवतील, जो उघड्या डोळ्यांनी पुणेकरांनी पाहिलेला आहे.